बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते. आपल्याला माहिती आहेत हे मोल्ड. हे बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते. आणि हे मोल्ड कुठे ठेवले होते माहिती आहेत का? आपल्याला माहित असेल, सहाराचं जे स्टेडियम झालं अंधेरीला सगळ्या क्रिकेट प्लेयर्सचं, त्यावेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते बाळासाहेबांच्या हयातीत. त्यानंतर हे मोल्ड उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये, जिथे उद्धव ठाकरे बसायचे, त्याच्या पाठीमागे ठेवले होते. हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले मोल्ड आहेत. अच्छा, म्हणजे तो जो संदर्भ उद्धव ठाकरेंनी दिला की मी ठसे घेतलेले, तो हा मोल्ड आहे. हा मोल्ड आहे. याला ठसे नाही म्हणत, हा मोल्ड असतो. अख्खा पूर्ण पंजाचा मोल्ड आहे. रामदास कदम याचं शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशामधला. आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले. बाळासाहेब गेल्याच्या नंतर ठसे घेतले हा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले असेल, त्याचा उपयोग काय झाला, अशा ठशांचा काय उपयोग होतो? स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे का? रामदास कदमचं अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत, की अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेतनं पैसे येतात? अहो, कमीत कमी आपण मीडियाच्या लोकांनी तरी असे प्रश्न विचारायला पाहिजे की स्विस बँकेतनं पैसे काढायची पद्धत, अशा प्रकारचे ठसे हे स्विस बँकेत. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे बाळासाहेबांची संपत्ती काय होती ही माझ्यापेक्षा जास्त कोणालाही माहित नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नाही, पण परब साहेब, ते आरोप करताना त्यांनी एक शरद पवारांचंही विधान सांगितलेलं आहे. ते म्हणतात की शरद पवार जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना म्हटलं की आणखी किती बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ कर, त्यांना भेटायला सोडलं. शरद पवार तर साहेब आहेत ना आज, याचं उत्तर पवार साहेब देऊ शकतात ना. पवार साहेब तर आहेतच ना आज हयात, मिलिंद नार्वेकर देखील आहेत. हे वातावरण तयार करतायत, अशा प्रकारची उत्तरं द्यायची, अशा प्रकारचे. माझं म्हणणं असं आहे की मी आता कोर्टात फाईल करतोय, कोण डॉक्टर्स आहेत ते समोर घेऊन या, ज्यांच्या माहितीच्या आधारावरती तुम्ही बोललात. आम्हाला पण बघायचंय की खरोखर कोण डॉक्टर असा आहे की ज्याने हे सांगितलं ही खोटी बातमी पसरवली आहे. हे केवळ हवेत